हां, तुमचं नाव सांगा. माझं सौ अंजली दिनेश काळे. तुम्हाला काय त्रास होता? मला प्रॉब्लेमचा त्रास होता आणि गर्भाशयामध्ये गाठ होती. किती वर्ष झाले? कधी डिटेक्ट झाली होती गाठ? ते मला 2021 मध्ये. 2021 मध्ये. हां. मग त्याच्यामुळे काय त्रास होता तुम्हाला? मला अंगावर खूप जायचं ब्लडिंग आणि पोट खूप दुखायचं. पोट दुखत होतं? हो. अच्छा. आणि पाळी रेग्युलर येत होती का? नाही, 2-2 महिन्यांनी. 2-2 महिन्यांनी? कधी 15 दिवस, कधी 2 महिन्यांनी, असं म्हणजे हे होतं. अच्छा. हां. मग त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या ॲलोपॅथिक डॉक्टरला किंवा गायनेकोलॉजिस्टला दाखवलं होतं? हां, मॅडमकडे दाखवलं होतं. तर त्यांनी म्हटलं मला की मी औषध देते, तुमचं बरं होईल बा, पण तरी तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. तर मग मी सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये गाठ निघाली. त्यांनी मला सांगितलं की ऑपरेशन करावं लागते, नाही तर बाई तुमची गाठ वाढेल, असं त्यांनी म्हटलं होतं मला. तर मग मी ते औषध घेतलं 8 दिवस आणि मग तुमच्याकडे आले. बरं. तुमच्या गाठीची साईज किती होती त्यामध्ये? 4 सेंटीमीटरची दाखवली यामध्ये. हो. आपल्याकडे लिहिलेलं आहे आणि गर्भाशयावर सुजन होती. हो. बरोबर. हो. मग तुम्ही आयुर्वेदिक औषध चालू केलं? हो, आयुर्वेदिक औषध चालू केलं आणि मला फरक पडला आणि मग मी 1 महिना औषध घेतलं आणि मग सोनोग्राफी केली. अच्छा. त्याच्यामध्ये ते गाठ थोडी कमी झाली. हां. मग आपलं औषध आपण कंटिन्यू केलं, मग अजून केली तर कमी झाली होती. टोटल आपण किती महिने औषध दिले या प्रॉब्लेमसाठी? 3 महिने. 3 महिने आपण औषध 3 दिलं. महिने. आणि आपण असं बोललो होतो की हा ब्लिडिंगचा त्रास औषधनी कमी झाला आणि मग तुमची पाळी येणं बंद झाली, तर मग आपोआपच ती जी गाठ आहे ती कमी होऊन जाईल. हो. हो. हो, म्हटलं होतं मला. हो, तसंच झालं. मग तसंच झालं. 3 महिने औषध घेतल्यानंतर ब्लिडिंगचा जो त्रास आहे तो पूर्णपणे कमी झाला. आणि मग 3 महिन्यानंतर पाळी पण बंद झाली आणि मला त्रास काहीच नाही आता. आता त्या गोष्टीला किती वर्ष झाले? त्याला आता 1.5 वर्ष होत आहे. 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षात तुम्हाला कधी ब्लिडिंग किंवा काही पोट दुखणे नाही, काहीच नाही. पाळी संबंधी काही त्रास नाही, काहीच नाही झाला. पांढऱ्या पाण्याचं वगैरे काही? नाही, काहीच नाही. काहीच त्रास नाही. म्हणजे तुमचं गर्भाशयाचं जे ऑपरेशन आहे ते टाळलं गेलं? हो, ते टाळलं गेलं. तर ज्या अशा लेडीज लोक आहेत पूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये ज्यांना तुमच्याचसारखा सेम त्रास आहे, म्हणजे गर्भाशयामध्ये गाठी आहे आणि त्यामध्ये ब्लिडिंगचा त्रास होतो, हिमोग्लोबिन कमी होऊन जातं, मग ॲडमिट करावं लागतं काही लोकांना, ऑपरेशन सांगितलं जातात, अशा लेडीज लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी तर म्हणते त्यांना ॲलोपॅथिक घेतल्यापेक्षा आयुर्वेदिककडे जायचं आणि पूर्ण त्यांचं तिथलं औषध घ्यायचं आणि ऑपरेशन करायची काही गरजच नाही पडत. कंटिन्यू जर औषध घेतलं आणि विश्वास ठेवून घ्यायला लागते. विश्वास ठेवून घ्यायला लागते, हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण की माझा विश्वास आहे म्हणून मला तर माझा अनुभव आहे तो. तेच एकदम बरोबर. म्हणजे विश्वासाने औषध घ्याल तरच नक्की आराम पडणार. बरोबर. तर तुम्ही जो काही संदेश दिला तुमच्यासारख्या लेडीज लोकांना नक्कीच त्याचा फायदा होईल आणि अनेक लेडीज लोकांचे गर्भाशय वाचले पाहिजे असा आपला पण एक उद्देश आहे. आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून आपणही सर्व लेडीज लोकांना आवाहन करतो की तुम्हाला जर गर्भाशयामध्ये गाठ असेल किंवा गर्भाशयावरती सुजन आलेली असेल, खूप ब्लिडिंग होत असेल, तर तुम्ही एकदा आयुर्वेदिक औषध चांगल्या डॉक्टरकडून, असं नाही की आमच्याचकडे आले पाहिजे, जे कोणी तुमच्या इथे चांगले डॉक्टर असतील तुमच्या सिटीमध्ये त्यांचा तुम्ही सल्ला घ्या, त्यांना भेटा आणि त्यांच्याकडून आयुर्वेदिक औषध घ्या. आणि मग त्या आयुर्वेदिक औषधांनी जर तुमचा त्रास कमी नाही झाला तर तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून ऑपरेशन करा. बरोबर ना? पण तुम्ही आधी आयुर्वेद किंवा होमिओपॅथी घेऊन तो आजार कमी होतो की नाही हे बघा. कारण की गर्भाशय काढल्यानंतर त्या लेडीज लोकांना काय काय त्रास होतात, कशा प्रकारे त्यांची प्रकृती ढासळते हे आम्ही बरेचदा बघत असतो आणि एकदा काढल्यानंतर मग आपण काहीच नाही करू शकत. बरोबर. तर ते गर्भाशय काढायच्या आधीच आपण सगळ्या उपाययोजना करून घ्यायला पाहिजे असं आपण सर्वांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करू. आपण आले आणि आपण आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद. आपली तब्येत आणखी चांगली राहो यासाठी आपण ईश्वराला प्रार्थना करूया.